होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली, 17 लोक मृत्युमुखी पडले, 75 लोकांना इंजर्ड झाले। असं असून सुद्धा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजही होर्डिंग माफिया हे काम करत आहेत। अध्यक्ष महोदय, आमचा काही विरोध हा होर्डिंगला नाही, एलईडी होर्डिंगला नाही, पण होर्डिंग कुठे असावं, कसं असावं याच्याबद्दल काही नियोजन आहे की नाही? आज जगभरातले तुम्ही कुठलीही मोठी शहरं बघा, न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला एलईडी होर्डिंग आहेत, लंडनमध्ये पिकॅडिली सर्कसला आहेत, टोकियोमध्ये शिबुया क्रॉसिंगला आहेत। त्यांनी लोकेशन ठरवलेली आहेत आणि केवळ तिकडेच या मोठ्या प्रमाणात एलईडी होर्डिंगला परमिशन आहे। महापालिका ही एकमेव आहे जी सांगते तुम्हाला पाहिजे तिकडे होर्डिंग उभारा, पाहिजे तिकडे एलईडी लावा, त्यावर कसलंही नियंत्रण महापालिकेचं नाही। आज या होर्डिंगमुळे व्हिज्युअल पोल्युशन होतं, ज्याच्याबद्दल अजिबात या सभागृहात आजपर्यंत चर्चा म्हणजे खूप कमी प्रमाणात होते। रात्रीच्या वेळी लोकांची झोप खराब होते, खिडकीच्या बाहेर बघितलं तर जो ब्राईटनेस असतो तो इतका जास्त ठेवलेला असतो की त्याचा त्रास होतो। रात्री झोपणाऱ्या पक्षी असतात त्यांना त्याचा त्रास होतो। शहराची जी स्कायलाईन असते ती पूर्णपणे विद्रूप होऊन जाते। आपण या लक्षवेधीमध्ये जे मला उत्तर दिलेलं आहे, या उत्तरामध्येच असं उल्लेख केलेला आहे की अधिकृत माझ्या एकट्याच्या मतदारसंघात सीलिंग पासून ते वाकोल्यापर्यंत 171 होर्डिंग आहेत। 171 होर्डिंग 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये। एवढी परमिशन मिळते कशी याबद्दल आम्हाला काही कळत नाही। याच्यामध्ये मी असा उल्लेख केला होता की या होर्डिंगची व्हिजिबिलिटी असावी म्हणून झाडे कापली जातात। उत्तर देताना असं सांगितलंय की सर्रास झाडं कापली नाही जात, पण एका वर्षात 6 FIR या महापालिकेने नोंदवले झाडं कापण्यासाठी। 6 प्राचीन झाडं हे ऍडव्हर्टायझिंग वाले कापतात। महापालिका केवळ त्याची NC घेते, FIR तर होत पण नाही, सरकार म्हणून काही त्याचा फॉलोअप होत नाही। याला माफिया नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत ज्याच्यावर माझी अपेक्षा आहे की सरकार मला उत्तर देईल।